नशीब माझं, मी कुणाशी लग्न करायचं हा निर्णय मी माझा घेतला होता. तुम्ही सांगितलेल्या मुलाशी जर लग्न केलं असतं ना, तर आज माझी पण ही अशी अवस्था असती. ताई अगं वेळ काय, तू बोलतीयस काय? गप्प बस जरा. मी का गप्प बसू आई? का? मी कार्तिकवर जेव्हा प्रेम केलं, त्याच्याशी लग्न केलं, त्यावेळेला मला बाबा किती बोलले होते आठवतंय ना? आणि तुम्ही सगळे माझ्याशी कसे वागला होता आठवतंय ना तुम्हाला? तुम्ही सगळ्यांनी माझ्या प्रेमाचा, लग्नाचा विरोध केला होता. पण आज बघा मी किती खुश आहे. माझ्यावर प्रेम करणारा, माझी काळजी घेणारा, श्रीमंत, चांगल्या घरातला आणि एक चांगला मुलगा माझा नवरा आहे. बाबा, तुम्ही काय म्हणायचं हो कार्तिकला? मवाली, बरोबर ना? पण कार्तिक माझ्याशी कधीच असं वागलेला नाहीये आणि पुढेही कधी वागणार नाही. हो ना बेबू? ताई, आत्ता नको ना हा विषय. बरं, चला चला, आता बास झालंय सगळं रडगाणं. आता सगळ्यांनी हसरा चेहरा ठेवायचा. दीदी हस ना, दीदी हस ना प्लीज. मी एक काम करते, मी ना जाऊन मस्तपैकी सगळ्यांसाठी ना महागातला आईस्क्रीम आणते. तसे आपण तिघी जणी खूप दिवसांनंतर भेटतोय ना. दीदी आलेच आम्ही, लवकर. बेबू चल, तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं ब्लूबेरी आईस्क्रीम घेऊन येऊयात. हा दीदी आम्ही आलोच. हा चल चल. आईस्क्रीम तर पाहिजेच, बाहेर खूप गरमी वाढली ना. घेऊन येतो आईस्क्रीम. सासरे बुवा, जावई ना असा पाहिजे. ऐन गरमीत आईस्क्रीम आणून मन गारेगार करणारा. आलो आलो, चल 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 लवकर चल. आईस्क्रीम खाऊया. हा पिझ्झा खाऊन काय माझं पोट भरलं नाही एकदा. पण माझं रक्त पिऊन नाही मच्छरचं पोट भरलं असणार. चल ना घरी जाऊया. तू अरे, आता हे सानिका आणि कार्तिक इथे आले, त्यांनी अजून कोणता गोंधळ नको घालायला. म्हणजे कल्याणच आहे. कार्तिक, इंद्रा, सानिका आणि कार्तिक, चल 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 चल. हा गेले एकदाचे. चल आता आपण निघू. चल निघूया. नाही नको सत्तू. आता कशाला थांबायचं? नयन कानविंदेची धिंड काढली, त्याला पोलिसांनी अटक केलं, सानिका कार्तिक पण घरी गेले. मग आता आपण थांबून काय करायचं?
तू अरे दीपिका मॅडमशी माझं नीट बोलणं नाही झालंय. मॅडमशी बोलणं होत नाही तोवर मी इथून काय निघणार नाही. मॅडम अजून जेवल्या सुद्धा नसते. अरे देवा, आता काय थांबावच लागेल. तू एक काम कर, माझ्यासाठी अजून एक पिझ्झा ऑर्डर कर. तोपर्यंत इकडच्या मच्छर माझं रक्त पितील. हा पिझ्झा. दीदी का अशी पडलीयस? नीट झोप. मी अंथरूण घालून देऊ का? नाही ठीक आहे. हा सानू बोल. आई ऐक ना, बेबूचा आईस्क्रीम शोधता शोधता ना आम्ही खूप लांब आलोय. म्हणून चेक नाका पण क्रॉस केला, कुठेच मिळत नाहीये. हो का? अगं बाई, मग आता काय हे बघ, आता आईस्क्रीम मिळालं ना तरी पण परत येण्यात काही पॉइंट नाही ना, कारण ते वितळून जाईल. त्यापेक्षा ना आम्ही आता येतच नाही, आपण नंतर भेटूयात. हा बरं ठीक आहे. सावकाश जा ग. हो हो आई, बाय. झालं? अगं दीपू, खूप जास्त झाली हा कणिक. किती पोळ्या करतेयस? सानिका आणि कार्तिक येणार नाहीयेत? आई मी ते ऍक्च्युली इंद्राजींसाठी सुद्धा, म्हणजे त्यांची सुद्धा आज दिवसभर खूप धावपळ झाली, त्यांनाही भूक लागली असेल म्हणून म्हटलं. आणि ते थांबले असतील खाली. तुला काय माहिती तो खाली थांबलाय? आई ते नाही जाणार. जोपर्यंत आमचं बोलणं होत नाही, मी जेवले की नाही हे त्यांना कळत नाही, तोपर्यंत ते नाही जाणार. दीपू, का माझा अंत बघतेस? तुला कळतच नाही का मी काय म्हणते ते? अगं आता शलाकाचं एवढं मोठं प्रकरण झालं तरी तुला अक्कल येत नाहीये का? तुला सांगून झालं, तुला समजावून झालं, तुला ओरडूनही झालं. तू वेडी झाली असता गुंडाच्या प्रेमात. तुला तुला कोणत्या भाषेत सांगू म्हणजे समजणार आहे दीपू? तू लांब राहा त्या गुंडापासून. आई अगं दीपू, मला काही ऐकायचं नाही आणि मला कुठलंच कारण नकोय. तू त्या गुंडाबरोबर राहणार नाहीयेस, त्याचं नाव सुद्धा तुझ्या तोंडून आलं नाही पाहिजे. आई तू समजून का घेत नाहीयेस? त्यांनी खूप मदत केली आपली. हो केली ना, ठीक आहे, त्यांनी मदत केली आपली, म्हणून त्याचं गुंड असणं आपण नाकारू शकणार आहोत का? आणि दीपू, तुला का लक्षात येत नाहीये की बाबा अशा गुंडाबरोबर तुझ्या भविष्याचा कधीच विचार करणार नाहीत, कधीच नाही. आई अगं कोणाला गुंड म्हणतेस तू? साळगावकरांना? आई आज सो माणूस जर वेळेत तिथे पोहोचला नसता ना तर मी आणि दीपू तुझ्या समोर अशा जिवंत उभे नसतो. आई आज ते तिथे आले म्हणून आम्ही दोघी आता सुखरूप उभे आहोत तुझ्या समोर. आई आज त्यांनी आम्हाला खूप मोठ्या संकटातून बाहेर काढलंय आणि तू तू त्यांनाच गुंड म्हणतेस? मग मला सांग, नयन कानविंद्रे सारख्या माणसाला काय म्हणशील? उच्च शिक्षित, परदेशी नोकरी असलेला, सुसंस्कृत घरातला मुलगा ना, पण केले ना माझे हाल. आई मी तुला सांगते, गुंड कोणाला म्हणतात ते. लग्न ठरल्या दिवसापासून मानपानासाठी वेठीला धरणारे, घरात पाऊल टाकल्या टाकल्या माझ्या अंगावरचे खरे दागिने ओरबाडून घेणारे, खोटं बोलणारे, छळ करणारे, कर्जबाजारी असून सुद्धा परदेशात नोकरी आहे असं सांगणारे, पहिलं लग्न झालंय त्यांचं हे लपवणारे, तिला मारणारे, पुन्हा खोटं बोलून माझ्याशी लग्न करणारे, माझा छळ करणारे, 2 दिवस काही खायला प्यायला न देता खोलीत डांबून ठेवणारे,
या अशा माणसांना गुंड म्हणायचं की ज्यांनी आपल्याला ह्या सगळ्यात बाहेर काढलं, ज्यांनी वाचवलं, ते साळगावकरांना गुंड म्हणायचं? आई, आपण ना गोष्टींचा खूप खूप वरवरनं विचार करतो आणि ठरवून टाकतो. मग नंतर नीट विचार केल्यावर आपल्याला कळतं की आपल्याला वाटत होतं तसं काही नव्हतंच. खरं चित्र काहीतरी वेगळंच आहे. आणि आई, तुझं ना तसंच झालंय. आई साळगावकर गुंड नाही आहेत. ते फक्त वसुलीत. अगं दीदी, तुला नाही माहिती, दीपू आणि साळगावकर. आई, माहितीये मला सगळं. दीपू आणि साळगावकरांबद्दल मला खूप आधीपासून माहितीये सगळं. काय? आई, अगं लग्नाआधी सुद्धा साळगावकरांनी कानविंदे कर्जबाजारी आहेत असा इशारा मला दिला होता. पण मलाच कळलं नाही. वेडी झाले होते ना मी नयन कानविंदेच्या प्रेमात. पट्टी होती माझ्या डोळ्यावर. आई, एवढंच नाही, माझ्या लग्नात त्यांनी किती काय काय केलं. आपले बाबा आजारी होते तेव्हा अगं सख्खे नातेवाईक करत नाही इतकं केलं त्यांनी आपल्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या दीपूवर जीवापाड प्रेम करतात ग ते. त्यांच्यासारखा साथीदार मिळाला ना आई, नशीब लागतं. आणि आपली दीपू खरंच नशीबवान आहे की तिला त्यांच्यासारखा, साळगावकरांसारखा साथीदार मिळतोय. आई, खूप खुश आहेत ते दोघं एकत्र. खरंच. साळगावकर वसुलीचं काम करतात म्हणून आपण त्यांना गुंड म्हणायचं हे खूप चुकीचं आहे ग आई. आई, हे बघ, मी तुला खूप वेळा समजावून झालंय. आणि ते तुला कितीही गुंड वाटत असले ना तरी मी जितकं प्रेम साळगावकरांवर केलंय ना तितकंच प्रेम इंद्राजींवरही केलंय. आणि माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे ते खाली थांबले असते. दीदी थांब. दीपू, तुला खरंच वाटतं साळगावकर खाली थांबला असेल? मला खात्री आहे ते थांबले असतील खाली. दीदी, तू म्हणालीस ना की तू प्रेमात वेडी झाली होतीस. तुझ्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी होती. दीपूचंही तसंच झालंय. अगं तिने ना तिच्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी बांधून घेतलीये. मला सांग, आजच्या काळात एवढं प्रेम कोण करतं? इंद्राजी करतात. क्या रात्री तुम्ही सुद्धा थांबलायत ना? भूक लागली असेल ना, जेवण. मॅडम, खरं तर मी तुम्हाला इतकंच विचारण्यासाठी थांबलो होतो की तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे.
तुम्ही जेवून घ्या चला. तुम्हाला पाहूनच माझं पोट भरलं मॅडम. तुम्ही जेवला नाही तर मी सुद्धा जेवणार नाही. मॅडम पण तुम्हाला काय वाटतं तुम्ही उपाशी असताना माझ्या घशाखाली घास उतरेल? घ्या जेवून घ्या. तुम्ही औषध नाही लावलं? ताळगावकर, तू मला मागे विचारलं होतंस ना माझं तुमच्या प्रेमाविषयी काय मत आहे. आज मी तुला सांगते, माझी चूक झाली असेल तुमचं प्रेम समजण्यात. तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे हे कळतंय मला. आत्ता एकच सांगेन, देशपांडे सरांची बायको म्हणून मी हे तुमचं प्रेम नाही मान्य करू शकत. पण एक आई म्हणून मला तुमचं हे प्रेम मान्य. मला तुमचं हे प्रेम मान्य आहे. काकू, आमच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे काकू. आणि त्या विश्वासाच्या बळावरच आम्ही इथवर पोहोचू शकलो. आणि मी हे खात्रीने सांगू शकतो, एक ना एक दिवस देशपांडे सरांचा पण आमच्या प्रेमावर विश्वास बसेल. गरे गरे ग सारे सारे पद प गरे गरे ग सारे सारे पद प मला न सा सा दे परे रे म प ग मला न सा सा दे परे रे म प ग नि सारे ग प ग म प ग रे गरे गरे ग सारे सारे पद प गरे गरे ग सा. जेवण घेऊ. थँक्यू.